मला एका मुलीवर प्रेम आहे तर ते मॅनिफेस्ट करून ती मुलगी माझ्याजवळ येऊ शकते का? फिलिंग जोरदार असल्या पाहिजे, तिच्याबद्दलच्या भावना या खूप स्ट्रॉंग असल्या ते एनर्जेटिकली पण त्या गोष्टी समोरच्या माणसाकडे पोहोचतात. जर एखाद्याला आपली एक्स किंवा आपला एक्स परत आणायचा असेल तर ते मॅनिफेस्ट करून पॉसिबल आहे? एक्स होती, मग मध्येच दुसरी गर्लफ्रेंड झाली आणि परत त्या एक्सशीच लग्न केलं. एखाद्याला कोणाला तरी ट्रॉमा आहे, ते ट्रॉमा असल्यावर मॅनिफेस्टेशन वर्क नाही होत असं आहे का? पास्ट लाईफ ट्रॉमा, ती भावना अडकली आहे कुठेतरी, ती निघून गेली तर निघून जातं सगळं. आपण जर एखाद्या सोबत वाईट केलं तर तशीच वाईट गोष्ट आपल्या सोबत पण घडते, असं खरंच आहे का? होतं, माझ्या समोरच मी खूपदा बघितलंय. इमिजिएट बेसिसवर सुद्धा होतं कर्मा रिटर्न्स. वजन कमी करताना माझं वजन कमी होत नाही हे जास्त वेळा बोलतो. राईट. हा. नजर लागणे तसं खरंच असतं का? तुमचा बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह विचारांनी असेल तर तुम्ही मनातून निगेटिव्ह फिलिंग दिली आहे ना, म्हणून ती तुम्हाला निगेटिव्ह लागली आहे. कोणाविना कोणाचं अडत नाही हे सत्य आहे आयुष्याचं. फॉरगिव्हनेस आणि ऍक्सेप्टन्स हे दोनच गोष्टी आहेत. नवरा बायको मध्ये वाद होता, रिलेशनशिप इश्यूज असू द्या, कमी कसं करू शकतो? प्रेक्षकांसाठी 30 दिवसाचा ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज असं काय आहे का? म्हणजे समजा माझ्या घरच्या व्यक्तींना कोणाला किंवा आई वडिलांना समजा बीपी किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे तर मी मॅनिफेस्ट करून त्यांचा त्रास कमी होऊ शकतो असं आहे का? रोज असं आपण 1 मिनिट असं काय एक्सरसाइज किंवा असं रोज काय केलं पाहिजे जेणेकरून आपली हेल्थ चांगली राहील? प्रेम मॅनिफेस्ट करता येतं का? म्हणजे आपल्याला समजा मला एका मुलीवर प्रेम आहे तर ते मॅनिफेस्ट करून ती मुलगी माझ्याजवळ येऊ शकते का? हो. आता एकदा गेलेलं परत आणणं ह्याच्यावर मी नाही जास्त हे करत, पण तुम्हाला ऍक्च्युअली कोणीतरी आवडतंय आणि तुम्हाला वाटते की ते आपलं लग्न व्हावं असं वगैरे जेन्युइन इच्छा असतील तर त्या बाबतीत हो मॅनिफेस्ट करता येतं. हा, पण ती फिलिंग, तेच विचार, विश्वास, कृती आणि भावना, फिलिंग जोरदार असल्या पाहिजेत त्याच्याबद्दलची, की तिच्याबद्दलच्या भावना या खूप स्ट्रॉंग असल्या ते एनर्जेटिकली पण त्या गोष्टी समोरच्या माणसाकडे पोहोचतात. असं असतं. सो एनर्जेटिकली म्हणजे न बोलता समोरच्या माणसाला गोष्टी कळतात. आणि असं मी स्वतः पण अनुभवलेलं आहे. असं म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीत नाही, पण असं मी मनात विचार केला एखाद्या माणसाचा आणि त्याचा फोन आला. हे टेलिपॅथी पण म्हणतो आपण. पण भावना जेवढ्या स्ट्रॉंग, आता रिलेशनशिपच्या बाबतीत म्हटलं तर एखाद्या माणसाबाबत जर भावना स्ट्रॉंग असतील ते होतं मॅनिफेस्ट. फक्त ते खूप स्ट्रॉंग असायला लागतं. दोन्हीकडून असायला पाहिजे का? दोन्हीकडून असायला पाहिजे. तोच विषय होतो थोडा वन साइडेड. त्यामुळे ते वन साइडेड असलं की नाही होऊ शकत. बॉयफ्रेंडला धरून ठेवणं, गर्लफ्रेंडला धरून ठेवणं, मग त्याने दुसऱ्याकडे जाऊ नये अशी इच्छा असणं किंवा व्हॉटएव्हर, जेवढं आपण असं तू हे करायचं नाही, तू ते करायचं नाही, तेवढा माणूस उलट वागत असतो. बरोबर. इव्हन नात्यामध्ये सुद्धा, नवरा बायकोच्या सुद्धा, जेवढा तो त्याच्यामध्ये हे करेल तेवढं व्हायलंट होत जातात लोक. बरोबर. की असं का म्हणजे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर नाही कधी हे करायचा. बरोबर. कधी, कारण जरी किती तुम्ही नात्यात आलात तरी प्रत्येक माणूस हा वेगळाच आहे. तुम्ही कितीही प्रेमात पडलात तरी तो वेगळाच आहे. बरोबर. कोणाविना कोणाचं अडत नाही हे सत्य आहे आयुष्याचं. आणि हे मला जेव्हापासून समजलं तेव्हापासून मी विचार करणे बंद केले. म्हणजे आहेत माणसं महत्वाची आहेत, नवरा महत्वाचा आहे, आई महत्वाची आहे, पण शेवटी माझं मलाच बघायला लागणार. हे रिअलायझेशन आलं ना की कुणावर डिपेंड राहायची गरज पडत नाही आयुष्यामध्ये. किती प्रेम होऊ देत, किती काही होऊ दे, काही फरक पडत नाही. कारण आपलं आयुष्य आपल्यालाच जगावं लागतं. आपल्याला काही झालं तरी आपल्यालाच उठून करावं लागतं. कितीही मदतीला आले तरी एक दिवस दुसरा माणूस कंटाळतो. त्यामुळे उभं हे आपल्यालाच राहायचंय. खायचं प्यायचं सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. कितीही कोणीही अगदी जवळचे असले एक दिवस कोणता तरी माणूस कंटाळतोच. नाही कंटाळला तरी स्वतःला तरी लाज वाटते त्या गोष्टीची. म्हणजे मला हे असं कधी समजा आपल्यावर अशी वेळ आली, आजारी पडलं तर ते सगळं आहे. सो स्वतःवर प्रेम करणं जास्त महत्वाचं आहे. अलॉंग विथ सगळं मेंटेन ठेवून बॅलन्स असलं पाहिजे सगळ्या गोष्टी. पण स्वतःवरचा विश्वास जास्त असला की गोष्टी चांगल्या काम करतात. हेच सांगायचं याच्यातनं. आता आपण जसं तो टॉपिक निघालाच आहे तर आता घरी जनरली वाद होतात किंवा रिलेशनशिप इश्यूज असू द्या, नवरा बायको मध्ये वाद होतात, रिलेशनशिप इश्यूज असू द्या, तर ते कमी कसं करू शकतो ह्या वेळी किंवा माइंडसेट चेंजने ते इश्यूज कमी होऊ शकतात? हो होऊ शकतात. हो, आता ते आहे कसं असतं ना, वाद का होतात त्याचे एक पुस्तक पण आहे, 5 लव्ह लँग्वेजेस नावाचं पुस्तक आहे. 5 लव्ह. हा, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषातून प्रेम समजतं
लोकांना. म्हणजे नवरा बायकोंमधलं हे असू शकतं, आई वडील सगळ्यांमध्ये प्रेम असतंच ना, त्याच्याशिवाय काही नाती नसतात. सो फक्त प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने असतं. मग काही याच्यामध्ये गिफ्ट देऊन असतं, काही यामध्ये टच फिजिकल याने असतं, टचनी असतं, काही याच्यामध्ये बोलून असतं, काही याच्यामध्ये अप्रिशिएट करून असतं, मदत करून असतं, फिजिकली हेल्प करून असतं. हे असे वेगवेगळे प्रकार आहेत, 5 लँग्वेजेस असं. सो एखाद्याला एक्सप्रेस व्हायची सवय नसते, पण तो त्याच्या कृतीतून प्रेम दाखवत असतो. आणि तिथेच कॉन्फ्लिक्ट्स असतात की मला कृती नकोय, मला एक्सप्रेस पाहिजे, आणि त्यामुळे वाद असतात. प्रत्येकाचं प्रेम दाखवण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कारण त्याची अपब्रिंगिंग असते आणि त्याचे माइंडसेट सुद्धा असतात त्याच्यामध्ये. आता आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्या मुलींच्या बेसिकली अपेक्षा बॉलिवूड मधनच आलेल्या आहेत, तसं रियालिटीमध्ये होत नाही, पण असं होतं. आणि मग त्याच्यामुळे विश्वासाचे हे निघतात, म्हणजे नंतर त्रास व्हायला लागतात गोष्टींचे, एक्सपेक्टेशन्स नाही मीट करत ना गोष्टींना, त्यामुळे त्याचे त्रास व्हायला लागतात. पण ह्या जेव्हा गोष्टी आपल्याला कळायला लागतात तेव्हा ऍक्सेप्टन्स लेवल वाढते. मग तो करतोय ना, मग ते ऍक्सेप्टन्स असलं पाहिजे आपल्याकडे. ऍक्सेप्ट केलं की आपल्या पद्धतीने सुद्धा लोक करायचा प्रयत्न करतात. म्हणजे रिलेशनशिपमध्ये नवरा बायकोंच्या ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं की जेव्हा आपल्याला ऍक्सेप्टन्स येतो तेव्हा कधी कधी समोरचा माणूस आपल्यासाठी मोल्ड व्हायला पण तयार होतो. कधी कधी तेही होत नाही, दॅट इज अ कार्मिक, ते पुढचं गोष्ट आहे, सांगते मी ते सुद्धा. पण मेजॉरिटी ऑफ द टाइम्स जेव्हा तुम्ही कॉम्प्रोमाइज करता तेव्हा समोरचा माणूसही थोडाफार कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो. इगो धरून बसलो की इगोच येतात दोन्हीकडनं, आणि एवढं करूनही काहीच बदल नाही झाला, दॅट इज युअर कार्मिक रिलेशन. म्हणजे तुम्ही काहीतरी वाईट केलंय त्याच्या बाबतीत, या जन्मात मागच्या जन्मात नेव्हर नो कुठे झालंय, ते तुमचं पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ते भोगावं लागणार, आणि नंतरच ते नीट होणार. ते पण होतं नीट, नाही असं नाही. तेवढी पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवावी लागते, सोडून द्यायची कपॅसिटी ठेवावी लागते, तेव्हा होतं ते नीट. गोष्टी सोडून द्यायची, इगो सोडून द्यायची. कारण वाईट वागणारे सुद्धा लोक असतात जिथे सोडणं पण शक्य होत नाही. पण दॅट इज युअर कार्मिक लेवल. तुम्ही काहीतरी केलेलं आहे, मग त्याची मनातनं माफी मागणे, त्यांनी लवकर सॉर्ट होऊ शकतात गोष्टी. खरंच असतं वगैरे, म्हणजे मागच्या जन्मीचं काही आपण केलं असेल ते ह्या जन्मी होऊ शकतं, असं आहे का? हे मला आधी पटत नव्हतं, स्पिरिच्युअल सायन्स मध्ये आल्यावर कळायला लागलं. लिटरली आहे, हे सगळं आहे. आणि कधी कधी देजावू होतो माहिती ना, मग ते सुद्धा त्याचाच एक्सपिरियन्स आहे. कुठल्या तरी आयुष्यात आपण ते सेम एक्सपिरियन्स केलंय. ते मला त्याच्याचमुळे कळलं की हे असं आहे काहीतरी. काही गोष्टी नाहीच टाळतायत, लाईक आपल्याला करायचं नसतं पण ते होऊन जातं. बरोबर. हे जे असतं ना ते त्यामुळे असतं. मग त्याला आपण नशीब म्हणू. 20% ऑफ लाईफ इज दॅट, की आपल्या हातात 20% नाहीये पण 80% आहे ना. बरोबर. आणि ते 20% पण बदलता येतात, पण तुमचं कर्म खूप स्ट्रॉंग हवं त्याच्यासाठी. आता ते भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्याच्यातही खूप मोठे डीप विषय आहे की कर्म करायचं आपल्या हातात ठेवलंय, पण फळही परत आपल्या हातात नाहीये. म्हणजे किती डीप विचार करून, किती मनापासून भावनांनी तुम्ही करताय तसा रिझल्ट असणार. मग भावना केवढी स्ट्रॉंग आहे तुमची, त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. मग ते प्रेम भावनेमध्ये ते पटकन होतं. बऱ्याचदा स्ट्रॉंग असतात, पण भांडण झाली की भावना स्ट्रॉंग, निगेटिव्ह भावना स्ट्रॉंग असतात, त्यामुळे डिवोर्स पण लवकर होतात हल्ली. असं होतं ते, की मग सामंजस्य होऊच शकत नाही असं वाटतं. पण ऍक्सेप्टन्स यायला लागला ना की ह्या गोष्टी सोप्या आहेत. आणि ऍक्सेप्ट करायला जाते काय, तुम्ही कोण आहात, सामान्य माणूस आहात. म्हणजे हे सगळ्यांना उद्देशून आहे. जे कोण स्वतःला कोणीतरी समजतं, कोणीही नाहीयेत, आपण मनुष्य आहोत, एवढं लक्षात ठेवावं सगळ्यांनी. ब्रेकअप झाल्यावर जर एखाद्याला आपली एक्स किंवा आपला एक्स परत आणायचा असेल तर ते मॅनिफेस्ट करून पॉसिबल आहे का? मी जसं म्हणलं, सगळ्या गोष्टी जगात मॅनिफेस्टेशननी पॉसिबल आहेत, पण इथे मी रेकमेंड नाही करत. कारण जी तुमच्यासाठी योग्य आहे ना तेच घडणार आहे. कसं होतं, बऱ्याच लोकांना वाटतं, गोडगोड असतात ना पहिले दिवस, रोज राहायला लागलं की खऱ्या गोष्टी कळतात. त्यामुळे असल्या भानगडीत पडू नये. जर आपल्याला माहिती नाहीये, एकदा ब्रेकअप झालाय म्हणजे वन्स चीटर चीटर असं थोडंसं असतं, नाही म्हणलं तरी. प्रत्येक ह्याला असं नाही म्हणत मी, सुधारणारी पण लोक आहेत जगामध्ये. पण जर एकदा तुमच्याशी आधीच एवढं दिसतंय तर मग खड्ड्यात पडण्यात काय विषय आहे ना, असं मला वाटतं. ते इंटरनल फिलिंग असेल तरच करावं, अदरवाईज त्याच्या भानगडीत पडूच नाहीये. कारण तुमच्यासाठी खरंच कोणीतरी निवडलेलं असतं आणि ते योग्य वेळ आली की मिळतं. त्याची वेळही यावी लागते बऱ्याचदा.
त्यामुळे मी याला अगदीच प्रोत्साहन देत नाही की तुमच्या परत एक्सला परत आणा वगैरे. ते व्हायचं असलं की होतं. माझ्या समोरही असं झालेलं उदाहरण आहे की एक्स होती, मग मध्येच दुसरी गर्लफ्रेंड झाली आणि परत त्या एक्सशीच लग्न केलं. आणि चांगले आहेत इन गुड टर्म्स आहेत, सगळं खूप चांगला संसार आहे असं. अरे वा. असं होतं, पण इट्स युअर कार्मिक, म्हणजे त्यांचं ते असेल काहीतरी तसं. इगो सोडून देऊन माणूस आहे म्हणून बघितलं तेव्हा हे घडणं शक्य आहे. सोडून देता येते तेव्हाच शक्य आहे, अदरवाईज इगोमध्ये या गोष्टी होऊ नाही शकत. कालच मी काहीतरी रिसेंटली इंस्टाग्राम पोस्टवर बघितलं की म्हणजे एक कपल होतं, त्यांचं ब्रेकअप झालं, त्यांनी लग्न केलं वेगवेगळ्या ठिकाणी. तर आफ्टर म्हणजे 50 का 55 वर्षानंतर ते दोघांची पार्टनर्स काही कारणास्तव एक्सपायर झाले. मग या दोघांनी परत लग्न केलं. शेवटी युनिव्हर्सनी त्यांना एकत्र आणलं, असं खूप ती स्टोरी गाजली. आता रिसेंटली ऐकलं मी, काल का परवा, आपल्या इंडियामधलीच. बर विशेष बघायला हवी. तर आता हेल्दी रिलेशनशिप ठेवायला, म्हणजे घरात वादच न व्हायला, असं काय माइंडसेटमध्ये किंवा मॅनिफेस्टेशन याच्यात येतं का नाही काय माहित, पण माइंडसेटमध्ये काय माइंडसेट आहे मेनली. फॉरगिव्हनेस आणि ऍक्सेप्टन्स या दोनच गोष्टी आहेत. वाद होतातच, कारण प्रत्येकाचं मत प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळं असतं. ते वादांची चर्चामध्ये रूपांतर झालं तर ते जास्त चांगलं पडतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये इतरांची मतं घेणे, हे जर सुरू झालं घरामध्ये, सगळ्यांची मतं घेणं सुरू झालं तर वाद कमी होतात. आणि समोरचा माणूस कसा वागलाय तर त्याला माफ करून टाकणं आणि विसरून जाण्या गोष्टी, याच्याच पेक्षा जास्त सुख नाही. तोच नाहीये. आणि माणसामध्ये इगोच खूप आहे. मी का माफ करू, काय तुम्ही कोण आहात हेच मी सतत म्हणते. मी स्वतःला पण म्हणते कोण नाहीये मी, एक सामान्य माणूस आहे. इगो धरून कुठे जायचंय, कुठेच नाही जायचंय. असं प्रत्येकाने स्वतःला समजावलं तर ते शक्य आहे. मी शिकले म्हणजे मी कोणीतरी झाले याला काही अर्थ नाहीये. सगळ्यांचं आयुष्य सेम आहे, कर्म वेगळं आहे, पण आयुष्य सकाळी उठायचं, सगळी कर्म करायची, जेवायचं, खायचं, झोपायचं, हे सगळे सेमच करतात. बुद्धी पण सेम आहे. नॉर्मल ब्रेनच्या माणसांना ब्रेन सेम आहे, हातपाय सगळं सगळ्यांचं जे नॉर्मल आहे ते सगळ्यांचं सारखंच आहे. तुम्ही कोण वेगळे आहात, तुम्ही स्वतःला समजताय वेगळे, तो माइंडसेट आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला काहीतरी मानून घेताय, त्याला काही अर्थ नाहीये. मी आजारी आहे, म्हणजे बीपीचा किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, तर फक्त मॅनिफेस्ट करून तो त्रास कमी होऊ शकतो किंवा तो आजार कमी होऊ शकतो का? आता ह्याला दोन बाजू आहेत. असं हे करून चालणार नाही, कारण तुम्हाला वर्षानुवर्षाच्या ऍक्च्युली हे सगळं भावनांमुळे होतं. वर्षानुवर्ष अडकलेल्या गोष्टी मनामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत असाल पहिल्यापासून तर ते मॅनिफेस्टेशननी बरं होऊ शकतं. अदरवाईज ॲलोपॅथीने तुम्हाला गोळ्या मिळतातच की, पण त्या गोळ्यांनी पूर्ण बरं होत नाही. गोळ्या कंटिन्युअस घ्याव्या लागतात. बरोबर. सो पूर्ण बरं करण्यासाठी गोळ्यांबरोबर हे करायचं, हे मी सजेस्ट करू शकते. कारण नाही त्या गोष्टी सांगण्यात काही पॉइंट नसतो, कारण लोक त्याचा अनर्थ करू शकतात. बरोबर. सो असं नसतं, कारण त्याला सुद्धा महत्व आहे, सायंटिफिक आहे सगळं. त्या गोळ्यांनी तुमच्या गोष्टी कंट्रोल येतात. पण जर तुम्ही आधीपासूनच या मॅनिफेस्टेशन किंवा या सगळ्या मोडॅलिटीज मध्ये काम करतात तर तुम्हाला हे होणारच नाही. हा पण गोष्ट आहे. आणि जर झालंय तर ते याच्यानी पूर्णपणे बरं करायचं असेल तर हाच मार्ग आहे. त्याच्यासाठी सुद्धा त्या मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाऊन शिकून करता येतं. त्याचे सुद्धा सेशन्स असतात, म्हणजे रेसिडेन्शियल प्रोग्राम असतात. माझे नाही, अजून काही लोक आहेत, पण त्यांचे आहेत हेल्थ रिलेटेड. ह्या स्पिरिच्युअल याच्यामधनं अलाइनमेंट करता येते, त्याचं सुद्धा आहे. आता एक थोडा वेगळा प्रश्न, म्हणजे मी समजा माझ्या घरच्या व्यक्तींना कोणाला किंवा आई वडिलांना समजा बीपी किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, तर मी मॅनिफेस्ट करून त्यांचा त्रास कमी होऊ शकतो, असं आहे का? नाही, त्यांच्या भावना कमी झाल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही मनापासून फील करू शकता की त्यांचं कमी झालं आहे. ते होपोनोपोनोने होऊ शकतं नक्की, पण त्यांना इच्छा थोडीशी असायला पाहिजे. एनर्जेटिकली म्हणायचं झालं तर होतं, मी नाही असं म्हणत नाही, पण त्याच्यासाठी प्रयत्न खूप करायला लागतात. तुम्हाला दुसऱ्यांसाठी करायला आधी तुमची एनर्जी पॉझिटिव्ह असायला पाहिजे. लाईक जर हे मी म्हटलं तर एक वेळ होईल, पण सामान्य माणसाला त्याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. ते इमिजिएटली नाही होत, थोडा वेळ लागू शकतो बीपी कोलेस्ट्रॉल सारख्या गोष्टीमध्ये. पण माइंडसेट जर असेल की नेहमी बरी होऊ शकते तर होतं, बरं सहज होतं, त्याला फार वेळ लागत नाही. सगळं काही माइंडसेटवर आहे, तेच सांगायचं आहे.
रोज असं आपण 1 मिनिट असं काय एक्सरसाइज किंवा असं रोज काय केलं पाहिजे जेणेकरून आपली हेल्थ चांगली राहील, म्हणजे माइंडच्या पर्स्पेक्टिव्हने? येस, माइंडच्या पर्स्पेक्टिव्हने ग्रॅटिट्यूडच सांगेन मी, कारण सोपं आहे. 1 मिनिटाची म्हणायची झालं ना तर शांत श्वास घ्यायचे आणि त्याच्यामुळे आपलं मन शांत होतं बेसिकली. आणि त्यानंतर आजच्या दिवसात माझ्याकडनं काय चांगलं घडलंय हा विचार करायचा. त्याने आतून उत्साह निर्माण होतो, हे मी एवढं तरी चांगलं करू शकलोय असं होतं. आणि त्याच्यामुळे त्या ग्रॅटिट्यूड आपल्याला येतो, मग आपण थँक्यू म्हणतो की हा मी एवढं तरी केलंय, त्यांनी आपली एनर्जी वाढते. सो ही 1 मिनिटाची प्रॅक्टिस असू शकते. आता आपण रिलेशनशिप कडूया. इन जनरल समजा एखाद्याला कोणाला तरी ट्रॉमा आहे, ते भले ब्रेकअपचा असू द्या किंवा पास्ट लाईफचा काही असू द्या किंवा फॅमिली इश्यूज असू द्या, काही असू द्या, काही डिप्रेशन असू द्या, काही ट्रॉमा असेल, तर ते ट्रॉमा असल्यावर मॅनिफेस्टेशन वर्क नाही होत असं आहे का? कारण की ऑलरेडी माइंडमध्ये खूप विचार आहेत, ते मॅनिफेस्टेशन हा पण एक विचाराचा प्रकार झाला, राईट? किंवा मॅनिफेस्टेशन म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजेच ते असं काही वेगवेगळं करायची गरज नाहीये, सिमिलरच आहे सगळ्या गोष्टी, नावं दिली गेलेली आहेत वेगळी. सो यांनी तर होत, मी तेच तर आहे ना, सगळं काही साध्य होऊ शकतं फक्त आपल्या विचारांच्या आणि विश्वासाच्या भावनेने. आता तुम्ही जे म्हणताय, तर माझ्याकडे डिप्रेशन गेलेली लोक आहेत, 10 दिवसाच्या कोर्समध्ये सगळे डिप्रेशन गेलंय, एन्झायटी संपली आहे. हो, आणि प्रचंड आहेत असे रिझल्ट. एन्झायटी पूर्ण गेली आहे, संधिवात पूर्ण गेलाय. सोप्या गोष्टी नाहीत, त्या होतात. आणि आता तुम्ही जे सगळे घेतले ट्रॉमा, पास्ट लाईफ ट्रॉमा, ती भावना अडकली आहे कुठेतरी, ती निघून गेली तर निघून जातं सगळं. राईट. सो हे आहे शक्य, सहज शक्य आहे. तेच करून घेते मी, त्याच्यातच रिझल्ट असतात. मनी मॅनिफेस्टेशन प्रोग्रामिंग असा कोर्सचं नाव आहे, त्याच्यात तुम्हाला हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी सगळ्यामध्ये रिझल्ट मिळतात. 10 दिवसामध्ये लोक ट्रान्सफॉर्मेशन घेऊन जातात. प्रचंड पॉझिटिव्हिटी असते सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या वागण्या जगण्यामध्ये. तसेच रिव्ह्यू पण देतात, 1 दिवसातच देतात, 10 दिवस तर पुढची गोष्ट. कारण काय काय आता समजा मेंटल ब्रेकडाऊन असेल किंवा ट्रॉमा असेल, मग ते ऑलरेडी खूप मनात विचार आहेत, ते विचार असून आपल्याला समजा दुसरं काही सक्सेस व्हायचं लाईफमध्ये, तर ती सक्सेस ह्या ट्रॉमामुळे थांबवते का सक्सेस, किंवा ह्या ट्रॉमामुळे आपले सक्सेस अडते का? हो, लहानपणापासून अडकलेल्या जर भावना असतील, कुठेतरी ट्रिगर झाल्या, तर कधी कधी सक्सेस अडतंही त्याच्याने. म्हणजे आता समजा एकदा तुमचं सिलेक्शन नाही झालं, तर काही वेळा लोक ना परत पुढच्या इंटरव्ह्यूच्या वेळी म्हणतात माझं सिलेक्शन होतच नाही. म्हणजे सगळं होतं, हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. एकदा झालं की आपल्या मनात बसतं आणि आपण ते परत परत रिपीट करतो बोलून, तर पुढच्या वेळी तसंच होतं. सो जर तुम्ही एनर्जेटिकली हाय होऊन गेलात तर तसं होत नाही. अदरवाईज तुम्ही त्या ट्रॉमामुळेच होतं ना, तोच पॅटर्न रिपीट केला तुम्ही, त्याच्यामुळेच त्या गोष्टी घडल्या. सो हेच आहे की तुम्हाला मनावर नाही घ्यायच्यात, ज्या गोष्टी तुमच्यासाठी नव्हत्या त्या नाही झाल्या, एवढ्या सिंपल भाषेत घेतल्या तर योग्य वेळी योग्य गोष्ट आपल्याला मिळत असते. जास्त असं धरून नाही ठेवायचं, सोडून द्यायचं. एक्झॅक्टली, धरून नाही ठेवलं की सगळ्या गोष्टी आपल्या असतात. ऑल्सो आता कठीण आहे करणं, कठीण आहे, पण ते हळूहळू आता तुम्ही जसं म्हणले प्रॅक्टिसने होत असं. आपण जर एखाद्या सोबत वाईट केलं तर आपल्यासोबत पण तशीच वाईट गोष्ट आपल्यासोबत पण घडते, असं खरंच आहे का? होतं, माझ्या समोरच मी खूपदा बघितलंय, इमिजिएट बेसिसवर सुद्धा होतं. कर्मा रिटर्न्स, माझ्या बाबतीत तर भरपूर वेळा कर्मा रिटर्न्सच होतं. मी जास्त बोलत नाही, कोणाला दुखवायला जात नाही, पण माझ्या बरोबर जे वाईट वागलेत त्यांचं वाईट झालंच आहे. मी काही असे इंटेन्शन ठेवले नाहीत, मी नाही ठेवत, पण त्यांचं कर्म आहे, त्यांना रिटर्न मिळणारच आहे. सिम्पल आहे, मी कर्मा रिटर्न्स एवढंच बोलते मनातनं. जर तुम्ही माझा अपमान करायला गेला तर तुम्हालाही तसाच अपमान मिळणार आहे सगळीकडे. आणि हे झालेलं मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी, होत राहतं हे. मी त्याचे बदले घ्यायला जात नाही, कारण ते आपोआप मिळतात, सगळे उत्तरं सगळ्यांची आपोआप मिळत असतात. तो पेशन्स असायला लागतो, तिथल्या तिथे उत्तर द्यायचं असतं लोकांना, हाच विषय आहे माझा, तो विषय नाहीये. मी तेच समजते की त्याचं ते कर्म आहे, ज्याला त्याला जेव्हा तेव्हा जाणीव होते तेव्हा त्यांचे वागणं बदलतं. तोपर्यंत ते स्ट्रगल करत राहतात आयुष्यामध्ये. पण मला जर ही गोष्ट कळतीये तर आय शुड नॉट बी डुईंग दॅट. हा माझा स्वतःचा नियम आहे की मला जर नीट कळतंय या गोष्टी की कर्मा रिटर्न्स, तर मग आपण वाईट नाही वागायचं कोणाशी मुद्दामून.
आणि मला फार प्रेम येतं त्यामुळे सगळ्या जनतेवर, म्हणजे सगळ्याच लोकांवर असतं. कदाचित ती कोचिंगमुळे पण आहे, तो आवड पण आहे माझी, की मग सगळ्यांचंच चांगलं असावं ही माझी खूप आतून भावना आहे. मग ते जवळचे फ्रेंड्स असेल तर अजून जास्त असते, पण घेणारे अर्थ वेगवेगळे घेत असतात. समोरच्या लोकांच्या मनामध्ये तसं येत नाही. राईट. सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ घेतात आणि मग त्याच्यातनं अनर्थ पण होतात बऱ्याचदा. होत राहतं, पण मग ते दॅट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ असं आहे. तर मी जसं म्हणलो आता, कर्मा, आपण काही एखाद्या बरोबर वाईट केलं की आपल्या बरोबर तीच वाईट गोष्ट घडती. तसंच आपण एखादी चांगली गोष्ट केली मग आपल्यासोबत चांगलं का घडत नाही? कारण की जनरली लोक म्हणतात मी खूप लोकांचं चांगलं करतो तरी पण माझ्यासोबत चांगलं घडत नाही. तुमचं कार्मिक आहे ना काहीतरी, तिथे सुद्धा कर्मा झालं. होत नाही असं नाही, तुम्ही त्याच्याकडे बघत नाही हे पण मी म्हणेन. छोट्या गोष्टी नको असतील त्यांना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असं मी सगळ्या खूप लोकांचं भलं करतो पण ते उलट माझं चांगलं ठेवतं, असं खूप लोकांचं माइंडसेट असतं किंवा खूप लोक असं बोलतात पण. अहो तेच म्हणते मी, चांगलं वागून पण लोक आपल्याला असे ट्रीट करतात. मग ते आहेच ना जगामध्ये, ती रीतच आहे ना जगातली तसं म्हणायचं तर. मग मी म्हणलं ना की कार्मिक तर असतंच, प्लस हा आपला स्वतःला मोठं समजतो अशा लोकांच्या भावना असतात. तर मी माझ्यातला बदल सांगते. मी जेव्हा काहीच नव्हते तेव्हा मला कोणीच काहीच मानत नव्हतं. आता मी काय करते, मी तेव्हा करत होते तेच करते आता सुद्धा, पण आता मला सगळी मानतात. का? मार्केटिंग झालं म्हणून. पण तेव्हाची माइंडसेट लोकांचे वेगळे होते आणि आत्ताचे माइंडसेट लोकांचे वेगळे आहेत. आत्ता मी बुद्धिमान आहे. आत्ता लोकांना वाटतं तुमच्यासारखं तज्ज्ञ नाहीये या विषयातलं. तेव्हाही तज्ज्ञ होतेच मी, पण जेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचलं तेव्हा लोकांचे माइंडसेट चेंज झाले. राईट. सो हा फरक असतो तो. तुम्हाला तुम्ही जो विचारताय ना की मी सगळ्यांचं सगळं करते पण लोक मला नाही करत, तर ते माइंडसेटचाच प्रॉब्लेम आहे ना, म्हणूनच करत नाहीत. आणि अजून एक म्हणजे तुमचं कर्म आहे त्याच्यामध्ये, त्या दोन्ही गोष्टींमुळे होत नाही ते. आता जनरली लोक म्हणतात की नजर लागणे, तर नजर लागणे तसं खरंच असतं का? किंवा आपण म्हणतो की आपण काही गोष्ट घेतली होती त्याला काळा टिका वगैरे लावणं किंवा त्याला नजर लागू नये, तर तसं खरंच असतं का? नजर लागते का? दृष्ट लागते हे असतं, म्हणजे थोड्याफार प्रमाणात असतं. पण कसं, कारण जगात चांगल्या वाईट गोष्टी आहेत. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह विचारांनी असेल तर तुम्ही मनातून निगेटिव्ह फिलिंग दिली आहे ना, म्हणून ती तुम्हाला निगेटिव्ह लागली आहे. त्याला दृष्ट लागणे म्हणतात. म्हणजे एनर्जेटिकली मी जशा पॉझिटिव्ह वाईब्स पास करते ना, तशाच एनर्जेटिकली निगेटिव्ह वाईब्स पण पास होतात माणसाकडनं. आणि म्हणून ती दृष्ट म्हणजे काय, मग वाईट होतं कारण त्याने वाईटच विचार केलाय तुमच्याबद्दल. ह्याला कसे एवढे पैसे मिळू शकतात, हा जर विचार केला एखाद्या माणसानी तर तुमच्याकडनं जातो पैसा, कारण खूप निगेटिव्हली विचार केलाय त्यांनी, ह्याला कसंच मिळू शकतं. पण ह्याला ऑप्शन असा आहे, ते तुम्ही मानलं तर आहे. जगात श्रीमंत आहेत नाहीयेत का जगामध्ये? भरपूर लोक असे. भारतात तर प्रॉपर्टी ठेवून श्रीमंत आहेत लोक, दाखवतच नाहीत, अशी अवस्था आहे या सगळ्या गोष्टींमुळे. तर असं आहे की तुम्ही मानलं तर दृष्ट लागते. तुम्ही जर म्हणायला लागलात की दृष्ट नाही लागत आणि यू आर परफेक्टली ओके, नाही लागत दृष्ट, हे मी अनुभवलंय सतत. मलाही ॲस्ट्रोलॉजरनी सांगितलं होतं की दृष्ट लागते तुला, तेव्हा मी सतत रिपीट करायचे माइंडसेट. दृष्ट लागते, छान दिसते म्हणून दृष्ट लागते. तेव्हा छान, म्हणजे 24-25 छान दिसणं आत्ताही छान आहे, पण तेव्हा अजून छान असतं थोडं. तर मग त्यामुळे दृष्ट लागते, ठीक आहे मी दृष्ट लागते म्हणायचे. त्यानंतर मी तो विषय सोडून दिला. असं काहीही नसतं, हे तुमच्या मान्यावर आहे, हे मला माइंडसेटनी कळलं, मेडिटेशन थ्रू कळलं. नाही लागत दृष्ट. तुमचा ऑरा पॉझिटिव्ह वाढत जातो, तेव्हा तुम्हाला आतमध्ये कोणी एंटरच करू शकत नाही. सकारात्मक इतकं जास्त असावं की निगेटिव्हिटी आत येऊच नाही शकत तुमच्या. म्हणजे कारण मी तेच प्रश्न विचारणार होतो की आता किती लोक आपल्या आजूबाजूला, किती लोक असतील, सगळ्यांचा विचार आपण थोडी थांबू शकतो. आपण दुसऱ्यांचा विचार थांबवायचा नाही, आपल्याला पॉझिटिव्ह करायचं. आपला ऑरा इतका जास्त मोठा असला पाहिजे, त्याच्या आतमध्ये कोणी येऊच नाही शकलं पाहिजे. एवढं पॉझिटिव्ह थिंकिंग तुमचं असलं पाहिजे, तेव्हा कोण बोलतं त्याचा परिणामच होत नाही. असं असतं का की स्वतःची नजर स्वतःलाच लागते का? नाही, मला नाही वाटत तसं. नाही, स्वतःची दृष्ट स्वतःला नाही. सेल्फ साबोताज म्हणलं ना ते होऊ शकतं, म्हणजे स्वतःला टाळणं, मिळालेलं घालवणं. म्हणजे सेल्फ साबोताज असं मी विचार मगाशी बोलले, त्याच्यावर आपण डिस्कस केलं मगाशी.
तर Okay. ते आहे, पण त्याला दृष्ट नाही म्हणत. अच्छा. आपणच स्वतःचं घालवून टाकणं म्हणजे हम्म. मिळालेल्या गोष्टी स्वतःच्याच विचाराने निघून जातात. आणि ऑल्सो एक म्हणजे करिअर रिलेटेड एक प्रश्न राहिला होता की आता एखाद्याला एक जॉब पाहिजे किंवा एखाद्याला समजा स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे किंवा एखाद्याला असं स्वतःचं इंग्लिश किंवा सुधारणे फ्लुएंटली बोलायचं आहे किंवा एखाद्याला एक फिजिक बनवायचं आहे, तर ते मॅनिफेस्टेशननी पॉसिबल आहे. हो आहे ना. आता सध्याच एक ऐकलं, द सिक्रेटचं मराठी ऑडिओ बुक आहे युट्यूबवर. त्याच्यामध्ये खूप छान एक्सप्लेन केलंय. वजन कमी करणे हा माइंडसेटचा भाग आहेच, कारण आपण वजन कमी करताना माझं वजन कमी होत नाही हे जास्त वेळा बोलतो. राईट. हा. माझा चरबी खूप आहे, माझं वजन वाढतं सारखं, मला हवा पण लागते, मला खाणं पण लागतं, हे बोलल्याने थोडे वजन कमी होणार आहे. फक्त एक्सरसाइजने आणि डाएटने नाही, त्याच्याबरोबर माइंडसेट असेल तर होतं. आणि हे मला एका हेल्थ कोचनेच सांगितलंय. सो माइंडसेट हा भाग आहे सगळ्यामध्ये, त्याने जास्त लवकर रिझल्ट येतात माइंडसेटने. कारण की आपण युजली पहिल्या आठवड्यातच म्हणतो आपण एवढं कष्ट करतोय तरी अजून काही फरक जाणवत नाही, कारण की लोकांना इन्स्टंट फरक पाहिजे असतो. तेच आहे. एखाद्याला जर आजपासून त्याचं आयुष्य बदलायचंय तर तुम्ही काय असे सल्ले द्याल त्यांना, त्यांनी काय केलं पाहिजे? तुम्ही एकदा शॉर्टमध्ये परत एकदा सांगू शकाल? ओके. आयुष्यात डिसिप्लिन आणला पाहिजे थोडासा. पटकन आणता येतो असं नाही, पण रोज तुम्ही मला डिसिप्लिन मध्ये जगायचे असं म्हणलात की हळूहळू त्याच्यात त्या गोष्टी सुचायला लागतात. म्हणजे काय, तर आता मी म्हणेन की मॅनिफेस्टेशनची सुरुवात म्हणजेच ग्रॅटिट्यूड, होपोनोपोनो, EFT हे रोजच्या रोज करायला सुरुवात करा. जे तुम्हाला हवंय ते हळूहळू तुमच्या आयुष्यात यायला लागेल. तर ह्या गोष्टी करायला लागा. आता मी हेच सगळं आता पूर्ण सेशनमध्ये सांगितलं की हे टेक्निक्स आहेत आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठीची. तर ती वापरली तर तुमचं आपोआपच आयुष्य चांगलं होऊन जाईल. प्रेक्षकांसाठी 30 दिवसाचा ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज असं काय आहे का म्हणजे आपल्याकडं? 30 दिवस कंपल्सरी होपोनोपोनो करायचं, बॅक ऑफ द माइंड कंटिन्युअस चालू ठेवायचं. पहिल्या दिवशीचा रिझल्ट बघायचा आणि शेवटच्या दिवशीचा रिझल्ट बघायचा. रोज सकाळी एकदा करायचं नाही, कंटिन्युअस करायचं, बॅक ऑफ द माइंड चालू ठेवायचं. चॅलेंज याचा अर्थ असा की होपोनोपोनोचा उपयोग नुसतं 108 वेळा करून होत नाही, ते जास्त वेळा करायला लागतं. कारण मनातल्या भावना निघून जाणं गरजेचं, चुकीच्या भावना निघून जाणं गरजेचं असतं. ते त्यांनी होतं. तर बॅक ऑफ द माइंड आपण उगाच काहीतरी बडबड करत असतो स्वतःशी, त्याला आपण होपोनोपोनोने रिप्लेस करायचं. 30 डेज चॅलेंज त्याचं करू शकतो आपण. हा एक वेगळा भाग झाला की हे स्पिरिच्युअल मध्ये झालं, काय काय नाम जप करतात, मग हे तशा टाईप मध्ये आहे का? ते अध्यात्माचा भाग झाला ना. तर मग अध्यात्मामध्ये नामजपानी सुद्धा होतं, पण तुम्ही फोकस नाही होत, इकडे बडबड करता इकडे नामजप करता, त्याचा उपयोग नाही. शांत बसून जेव्हा नामजप करतो तेव्हा त्याचा उपयोग होत असतो. आता आपण एक रॅपिड फायर घेऊयात. तर यशाचा सगळ्यात अंडररेटेड नियम काय? कन्सिस्टन्सी असल्यानेच करता येतं, पण कन्सिस्टन्सीच लोकांना नाही करता येत. तो अंडररेटेड नियम आहे असं झालंय की रोज करणं शक्य होत नाही लोकांना. राईट. एक मोठा मॅनिफेस्टेशन मिथ काय? काही न करता मिळतं सगळं. खूप मोठं मिथ आहे. खूप मोठं मिथ आहे. प्रगती थांबवणारी अशी एक कोणती सवय? माझ्या सगळ्या गोष्टी परफेक्टच झाल्या पाहिजेत. राईट. परफेक्शनच्या नादी खूप लागतात लोक, आणि त्यामुळे करायचं थांबवतात आणि परफेक्शन झाल्यावरच मी करेन, त्यामुळे प्रगती नाही होत. समाजातील एक चुकीचं मत जे तुम्हाला बदलायचंय? अभ्यास करता आला नाही म्हणजे आयुष्यामध्ये अपयश आहे. डिग्री नाही म्हणजे मला जॉब मिळणार नाही, मी काहीच आयुष्यात करू शकणार नाही. हे जे आहे हे बदलण्याची गोष्ट आहे आता जगामध्ये. तरी सुद्धा हजारो ऑप्शन अवेलेबल आहेत. तुमचं काम करण्याची तयारी पाहिजे. सक्सेस तुमचंच आहे. आयुष्यात मिळालेला सर्वोत्तम सल्ला? तुमच्या बाहेर न बघता तुमच्या आतमध्ये बघा. म्हणजे एव्हरीथिंग इज इनसाइड यू. तुम्ही जेव्हा तुमच्या आतमध्ये बघायला लागता तेव्हा तुम्हाला कळतं की काय मिसिंग आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्त्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच.